सुप्रभात मंडळी. एका नवीन आणि स्पेशल व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस हा जपानमधील भारतीयांसाठी खूप स्पेशल दिवस आहे. आज आहे 8 मार्च आणि आज जपानसारख्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची स्थापना होत आहे. त्यामुळं मला वाटते सगळ्या शिवप्रेमींसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि यासाठी बरेच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा केलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणावरून बरेच सारे पाहुणे सुद्धा बोलवलेले आहेत. आता टेम्परेचर आहे 3 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे चालताना हे सर्व शिवाजी महाराजांचं जे उपरणं मी घातलेलं आहे ते ते उडून चाललं होतं, म्हणून मी आता बसून तुमच्याशी बोलतोय. कोणकोणते कार्यक्रम असणार आहेत, कशा प्रकारची तयारी आहे, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती टोकियोमध्ये येण्यापूर्वी याची संपूर्ण देशातून 12 राज्यामधून रथयात्रा काढली होती आणि ह्याची सुरुवात जी झाली होती ती झाली होती साताऱ्यापासून 15 जानेवारीपासून. सो 15 जानेवारीपासून 12 राज्यामध्ये ती फिरून आज शेवटी ती टोकियोमध्ये आलेली आहे आणि टोकियोमध्ये आज त्याचं स्थानापन्न होणार आहे. पण आजच्या दिवशी ही लगेच मूर्ती आपल्याला बघता येणार नाहीये, कारण नॉर्मल लोकांसाठी त्यांनी सांगितले की जास्त गर्दी होईल, त्यामुळे तुम्ही उद्यापासून या मूर्तीचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. त्यामुळे आज तुम्ही गर्दी करू नका असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे मला वाटते की आज फक्त जे प्रमुख पाहुणे असतील जपानमधले आणि भारतामधील त्यांच्यासाठीच फक्त ही मूर्ती बघता येईल. उद्यापासून मूर्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर टोकियोमध्ये असाल तर तुम्ही नक्कीच या मूर्तीचं दर्शन घेऊ शकता. 3 मीटर उंच आणि 3 मीटर लांब अशी अश्वारूढ अशी शिवमूर्ती मूर्तिशिल्पकार विवेक खटावकर यांनी ही साकारलेली आहे. आपण या मूर्तीचं दर्शन सुद्धा उद्या घ्यायला जाणार आहोत. चला तर मग आता आपण वरती जाऊन बघूया कशा प्रकारची तयारी झालेली आहे आणि किती लोक आलेले आहेत. लेट्स गो. उनके साथ श्री 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 1008 परमहंस महाराज आए हुए हैं, तो वो दोनों अभी यहाँ भगवान की पूजा करेंगे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्हा सर्वांना माझा कोनिचिवा. आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम. टोकियो सारख्या जपानच्या राजधानीत छत्रपती शिवरायांचा सुंदर पुतळा उभा राहतोय. सगळ्यात स्पेशल मोमेंट आहे या कार्यक्रमाची. खास या कार्यक्रमानिमित्त ज्यांचा अयोध्यामधील जी राम मंदिर प्रस्थापित झालेलं आहे त्याच्यामध्ये खूप मोठा हात आहे असे गोविंदगिरी महाराज
आणि श्री 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 1088 परमहंस महाराजांची उपस्थिती ही या कार्यक्रमाला लाभल्यामुळं ही एक हिस्टॉरिकल मोमेंट तर होतीच, पण त्याचबरोबर मला वाटते की एक वेगळीच ऊर्जा आजच्या कार्यक्रमामध्ये दिसून आली. त्याचबरोबर गोविंदगिरी महाराजांनी ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला आणि ज्या पद्धतीनं त्यांनी सगळ्या लोकांना एज्युकेट केलं ते खरंच बघण्यासारखं होतं. आणि या सगळ्यामुळे एक पवित्र वातावरणाची निर्मिती झाली असं मला वाटलं. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज ने अत्यंत अल्प शब्दों में जो उनका वर्णन किया है उसकी तुलना अन्य किसी के साथ नहीं की जा सकती. इतना अद्भुत ये वर्णन है जो हमारे भीतर छत्रपति शिवाजी महाराज को जागृत कर देता है. हिंदू राज्य प्रणेतारम उत्तम लेच्छ विनाशकम या प्रियम धर्मनिष्ठम वंदे श्री शिवभूपतिम. शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप. मंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे स्थलगी देणे, कैसे असे कळ सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग. राज्य साधनाची लगबग ऐशी केली, याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. या उपरी आता विशेष काय म्हणावे, शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे, लोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, खंड स्थितीचा निर्धारू, जिवंत योगी, परोपकाराची राशी, उदंड घडती जयासी, त्याचे गुण महत्वासी, प्रणा कैसी, नरपती हयपती गजपती, गणपती भूपती जळपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी, यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत, जाणता राजा, आचारशील विचारशील, दानशील धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, कळा ठाई, धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर उच्च केले, तीर्थक्षेत्रे मोडिली, ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला देवधर्म गो ब्राह्मण, यांचे करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली, दंड पंडित पुराणिक, ईश्वर याज्ञिक वैदिक, धूर्त तार्किक सभानायक, पचे ठाई, भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही, कारणे आणि काही धर्मकृत्ये चालती, आश्रित होऊन कित्येक राहती, धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वी विस्तारली, एक दुष्ट संहारिले, एकासी धाक सुटले, एकास आश्रय झाले, शिव कल्याण राजा, प्रज्ञ मंडळी धर्ममूर्ती, अंगणे काय तुम्हा प्रती, स्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. धर्म का उदय होता है, मैं दुष्टों का नाश करने और धर्म की पुनः स्थापना करने के लिए स्वयं अवतार लेता हूँ. रक्ष रक्ष पाहि पाहि परमानंदा. शिवा महादेवा कर्पूरगारं करुणावतारं संसारसारं
कार्तिक गणेश किशोर श्रुती पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी झाली. मी मगाशी बघितलं की बरेच इंडियामधून वेगवेगळे गेस्ट आलेले आहेत. आपल्या समोर आहेत आता इंदोरवरून ॲडव्होकेट स्वातीताई. तर तुम्हाला कसं वाटलं जपानमध्ये तुम्ही पहिल्यांदा आलाय का? आम्ही भारताच्या बाहेरच पहिल्यांदा आली आहे. ओके. ही शिवाजी महाराजांचीच कुठेतरी माझ्यावर कृपा असावी की आज महाराजांच्या इथे प्रतिमा अनावरण सोहळ्यामध्ये जपानमध्ये आम्ही आलोय आणि खरंच इथे येऊन इतकं आनंदी अक्षरशः मन भरून आलं. आमचं डोळ्यातून अक्षरशः पाणी वाहत होतं जेव्हा कार्यक्रम आम्ही बघत होतो की जपानमध्ये आपली संस्कृती इतक्या चांगल्या पद्धतीने जपली आहे. आणि खरंच हिंदवी स्वराज्य हे फक्त महाराष्ट्र किंवा हिंदुस्थानपर्यंत नाहीये, हिंदवी स्वराज्याचं तर वैश्वीकरण होत आहे. यामध्ये मला खूप आनंद होतोय. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सुद्धा मध्य प्रदेशामध्ये जे काही मराठी भाषेसाठी जे काही करताय ते खरंच अलौकिक आहे आणि तुम्हाला सुद्धा पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. त्याचबरोबर आपल्याबरोबर मीराताई सुद्धा आहेत. तुम्ही ज्या टोकियोला यायच्या आधी अशा प्रकारचा एवढा भव्य दिव्य सोहळा असेल अशी तुम्ही कल्पना केली होती का? नाही, अशी कल्पना केली नव्हती. मी येत नव्हती, पण ऍक्च्युली माझ्या मुलीने माझ्या मालकाने मला पाठवलं इथे की नाही तुम्ही तिथे जा. आणि हे आपल्याला देशासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की तिथं महाराजांचा पुतळ्याचं अनावरण आहे, तर त्याच्यामध्ये तुला सहभागी व्हायचं ती संधी भेटली आहे, तर तुला बिलकुल जायलाच पाहिजे. तर मी आली त्याच्यासाठी माझ्या मुलीला आणि नवऱ्याला खूप खूप धन्यवाद की मी इथे आली. आणि इतका मतलब भव्य दिव्य प्रोग्राम होणार अशी शक्यता नव्हती, पण खूप आनंद झाला, खूप आनंद. असं वाटलं नाही की आम्ही आपल्या महाराष्ट्रात नाहीये. जपानमध्ये येऊन पण असं वाटलं मी महाराष्ट्र आहे. बरोबर. बऱ्याच काल संध्याकाळी पाऊस असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला बघता नाही आली,
पण आता काहीच क्षणामध्ये मी त्या ठिकाणी पोचतोय आणि काही क्षणामध्ये मी तुम्हाला हिस्टॉरिक मोमेंट दाखवणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे, कारण कालच सगळा तो प्रोग्राम झाला आणि आज लगेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला बघायला मिळणार आहे. आर यू रेडी? 3, 2, 1 and here you go. तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा.